नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या सेशनमध्ये जे आहे विज्ञान या घटकाचे महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, म्हणजे आपल्याला सिलेबसला जे आहेत त्याच्यामधले कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने आणि त्याची नेमकी रिव्हिजन कशी करावी हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा की आपल्याला एक माहिती आहे की आपण जरी एक वर्ष किंवा 2 वर्ष जरी आपण अभ्यास करत असू तर त्याच्यामध्ये काय होतंय की तो अभ्यास आपण 1-2 वर्ष केलेला आहे, परंतु आता परीक्षा आलेली आहे जवळ आणि परीक्षेच्या वेळी जर आपण त्याला रिव्हिजन दिली नाही तर त्या 2 वर्षाच्या अभ्यासाचाही आपल्याला फायदा होत नाही. जेवढं म्हणावं तेवढं आउटपुट आपल्याला मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी आधी एक्झामच्या आधी काहीतरी करून ठेवलंय, पण एक्झाम आली तेव्हा तुम्ही त्याला रिवाइज केलं नाही और नजरेखालून घातलं नाही तर मग तुम्हाला बेसिकली जो आउटपुट पाहिजे आहे तो आउटपुट मिळू शकत नाही. आणि म्हणून रिव्हिजन अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही विषयाची. आता बेसिकली विज्ञानाची गोष्ट करायची झाली तर जसं की भरपूर विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन केल्यानंतर असं लक्षात येतं की विज्ञान ह्या विषयाला मुख्यतः मुलं घाबरतात. ओके, मग आता हे जो आहे विज्ञानाबद्दलचा ॲटिट्यूड आहे का बरं आहे तर नाही, बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज झालेलं आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा काहीतरी नाही, ही गोष्ट आपल्याला समजणारच नाही आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, लॉ आहेत, फॉर्म्युले आहेत जे आपल्याला लक्षात राहते. अशा गोष्टींमुळे विज्ञानाची ऑलरेडी भीती वाटते. अभ्यास आपण करतोय पण मग भरपूर विद्यार्थ्यांची आता सध्याच्या या कंडिशनला जेव्हा की एक्झामला फार कमी दिवस बाकी आहेत, नेक्स्ट संडेला जी आहे एक्झाम आहे तुमची, तर त्यावेळी मनामध्ये सतत चालू असतं की नाही आठवेल का, मला आठवेल का, मी वाचलेला आहे, मग आधी वाचलेला आहे पण मग मला आत्ता कळत नाही आहे की मी एका दिवसामध्ये जो आहे एक दिवस जर द्यायचं झालं एकेका सब्जेक्टला तर मी फास्टली रिव्हिजन कशी करू. कारण रिव्हिजन करणं तर अत्यंत महत्त्वाचंच आहे. मी ज्या प्रकारे म्हटलं पाहिजे तो आउटपुट हवा असेल तुम्हाला तर मग ती रिव्हिजन तुम्ही केलीच पाहिजे. मग अशी शॉर्टमध्ये जी रिव्हिजन आहे ती कशी करावी. मग आता एवढे सारे घटक आहेत, जसं सायन्समध्ये जे आहे आपल्याला 4 घटक येतात महत्त्वाचे. ते म्हणजे पहिलं जीवशास्त्र, त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र, त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, असे 4 घटक येतात आणि 4ही घटकामध्ये भरपूर सारा डेटा आहे. मग एवढा सारा डेटा जो आहे तो एक्झामच्या आधी आपण एकदा बघून घेतला पाहिजे. जरी आपण आधी अभ्यास केला असेल तरी सुद्धा तर ते पटापट नजरेखालून घालायचं आहे. मग एखादा असा टॉपिक असतो की ज्यावर प्रश्न सहसा विचारला जात नाही, मग ते टॉपिक कोणते स्किप करू शकतो, असे टॉपिक कोणते आहे की आपण याच्याबद्दल रिस्क घेऊ शकतो बाबा, आणि कोणते टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत की जे आपण सोडायचेच नाही आहेत, त्याच्यावर प्रश्न हमखास पडण्याची शक्यता आहे, जवळपास 90%च्या वर शक्यता असते. असे टॉपिक्स कोणते आहेत किंवा जो टॉपिक आहे त्यातलं नेमकं काय करायचं आहे, कशा प्रकारे तो जो आहे रिवाइज करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आज आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच महत्त्वाचे घटक कोणते ज्यावर तुम्ही जे करून गेलेच पाहिजे एक्झामला जाताना 30 तारखेच्या, आणि रिव्हिजन जी आहे ती त्याची नेमकी कशी करावी, कशा ह्याच्यातनं. कारण भौतिकशास्त्र म्हटलं, फिजिक्स म्हटलं तर रिव्हिजन वेगळ्या प्रकारे करावी लागेल, ते जीवशास्त्र म्हटलं तर रिव्हिजन वेगळ्या प्रकारे करावी लागेल. तर इथं जे आहे आपण घटकांनुसार बघा, इथं मी तुम्हाला सिलेबसमधले सगळे घटक दिलेले आहे. पहिला जो आपला टॉपिक आहे तो कोणता आहे तर तो आहे बघा जीवशास्त्र हा टॉपिक. ठीक आहे, आता जीवशास्त्र टॉपिक जो आहे, जीवशास्त्र टॉपिक जो आहे त्याच्यामधील महत्त्वाचे घटक कोणते आणि ते कशा रीतीने केलं पाहिजे. बघा पहिला जो तुम्हाला दिसतोय तो आहे रक्ताभिसरण संस्था. ठीक आहे, आता ही रक्ताभिसरण संस्था जी आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर आहे श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, पचन संस्था आणि प्रजनन संस्था. ह्या सगळ्या मानवाच्या बॉडीमधले मेकॅनिझम जे आहे, सगळं मेकॅनिझम चालवणाऱ्या ह्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, याच्यावर प्रश्न हमखास पडतो. ओके, या सिस्टीम्सवर. मग ह्या सिस्टीम्स रिवाइज करण्याचं जो एक चांगलं माध्यम आहे ते म्हणजे काय तर ह्याच्या डायग्राम करायच्या. ओके, जसं की आता रक्ताभिसरण संस्था आहे, हार्ट येणार त्याच्यामध्ये. मागच्या वेळी हार्टवर प्रश्न होता बघा, ती जर तुम्ही डायग्राम बघितलेली असली, एकदा डायग्राम डोळ्याखालून घालायची आणि आर्टरीज जे आहेत कुठे जातात, कोणता वॉल कुठे आहे वगैरे, त्याच्यानंतर रक्त जे आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल ते कुठून कुठे जातं, ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये कसं जातं वगैरे, हे डायग्रामवरून जर तुम्ही केलं आणि त्या डायग्राममध्ये जे आहे त्या वेगवेगळ्या पार्ट्सचे नावं वगैरे तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतात आणि ही फास्टली रिव्हिजन होते जेव्हा की तुमची एक्झाम एवढ्या कमी दिवसांवर आहे.
त्यानंतर त्याच्यामध्ये श्वसन संस्था आहे किंवा उत्सर्जन संस्था आहे, याचे नेमके घटक कोणते. श्वसन संस्था असेल तर लंग्स हा घटक आहे. मग लंग्स जे आहेत बेसिकली कशापासून बनलेले आहेत, त्याची आतली सिस्टीम कशी आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायग्रामवरनं लक्षात राहतात. आणि बेसिकली तुमचे जे या टॉपिक्सवरचे प्रश्न आहे हे डायग्रामवरून मॅक्झिमम सुटतात. म्हणून रिव्हिजन करताना ह्याच्यात डायग्राम करायच्या. ओके, म्हणजे फास्टली रिव्हिजन होते प्लस बेसिकपासनं तुमची व्यवस्थित रिव्हिजन होते. त्यानंतर उत्सर्जन संस्था जी आहे, किडनी आहे, युरेटर आहे, युरेथ्रा आहे, त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे, मग त्याच्यामध्ये कोणत्या मसल्स असतात वगैरे, त्या सगळ्या प्रकारची तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केली पाहिजे. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या तुम्ही केल्या पाहिजे, ते म्हणजे डायग्रामवरून. ओके, डायग्राम पाहून जायच्या एक्झामच्या आधी यायच्या. त्यानंतर आहे मानवातील समन्वय. समन्वय जर म्हटलं तर ही सिस्टीम येते पूर्ण आपली. तर याच्यामध्ये ब्रेन वगैरे जे आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम येते. मग त्याचे जे आहेत प्रश्न की नर्व्स ज्या असतात, त्याच्यानंतर चेतापेशी ज्या असतात त्या कोणकोणत्या टाईपच्या असतात चेतापेशी, मग ह्या चेतापेशी ज्या आहेत त्या कशा प्रकारे याचं सिग्नल्सचं वहन करतात वगैरे, हे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. मग आहे मानवातील ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे. दरवर्षी याच्यावर एक तरी प्रश्न हमखास असतो. आणि हा तुम्ही कुठनं कराल तर तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये जे आहे, स्टेट बोर्डचं बुक आहे बघा 9वीचं सायन्सचं, तर त्याच्यामध्ये जे आहे याचा एक चार्ट देण्यात आलेला आहे की मानवातील ग्रंथी कोणत्या, त्यांचं स्थान काय आहे शरीरामध्ये, आणि ते कोणते संप्रेरक किंवा विकरे जे आहेत ते स्त्रवतात, त्याचा इफेक्ट काय होतो शरीरावर, असा एक बेसिकली फक्त एक पेजचा चार्ट दिलेला आहे. तो व्यवस्थितपणे तुमचा लक्षात राहतो. त्याच्यामधून जो आहे, मागच्या वेळी पिच्युटरी ग्लँडचा प्रश्न आला होता बघा, अनेक वेळ जे आहे जठराचा प्रश्न आला होता की जठरामध्ये कोणकोणते विकर असतात किंवा कोणकोणते घटक असतात, जसं पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ॲसिड वगैरे असतं. हे सगळे घटक त्या चार्टवरून विचारण्यात आलेले प्रश्न होते. त्याच्यामुळे सायन्सचं जे आहे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे 9वीचं, त्याच्यामध्ये तो या मानवी ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे ह्या टॉपिकमध्ये तो चार्ट दिलाय, तो तुम्ही करा. तुमचा जो आहे याच्यावरचे प्रश्न सुटून जातील. त्यानंतर पेशी ज्या आहेत, तर पेशींच्या याच्यावर प्रश्न की सर्वप्रथम जो आहे पेशींचा शोध कुणी लावला वगैरे, असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग पेशीचे घटक कोणकोणते आहेत तर ते सुद्धा तुमच्या डायग्रामवरून होऊन जातात. ऊतींचे प्रकार हा टॉपिक तुम्ही नाही केला तरीही चालून जातं. जैवविविधता आहे. त्याच्यानंतर बघा जैवविविधतेमध्ये जे आहे बायोडायव्हर्सिटीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की वेगवेगळे जे घटक आहेत, ओके, विज्ञानामध्ये जीवशास्त्रामध्ये ते कोणकोणते. तरी बेसिकली हा जो टॉपिक आहे तुम्ही इतका नाही केला, वेळेवर जर वेळ तुमच्याकडे नसेल तो नाही केला तरी चालेल. वनस्पतींचे वर्गीकरण करायचं, याच्यावर हमखास एक प्रश्न असतो दरवर्षी बघा. एक तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा किंवा टेरिडोफायटा किंवा जिम्नोस्पर, अँजिओस्पर्म, याच्यापैकी ह्या टॉपिकपैकी एक प्रश्न जो आहे तुमचा त्याच्यामध्ये असतो. ठीक आहे, सोपा असा टॉपिक आहे. ते वर्गीकरण काय करायचं, फक्त तुम्ही जे आहे फ्लो चार्टमध्ये ते वर्गीकरण लिहून ठेवायचं की बेसिकली वनस्पतींचे वर्गीकरण जे आहे बीजपत्री आणि अबीजपत्री, मग त्याचं पुढे वर्गीकरण कसं, अशा प्रकारे जो आहे तो फ्लो चार्ट एकदा तुम्ही का बनवून घेतला किंवा तो जो एकदा लिहिला की पूर्ण तुमचं हे जे आहे तो टॉपिक कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर आहे प्राण्यांचं वर्गीकरण. मागच्या वेळी जी ग्रुप सीची जी प्रिलिम्सची एक्झाम झाली होती बघा, त्याच्यामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण ह्याच्यावर प्रश्न भरपूर आले होते. ठीक आहे, त्याच्यामुळे आताही अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो, हा तुम्ही करायला पाहिजे. मग आता प्राण्यांचे वर्गीकरण करताना तुम्ही मला मॅडम खूप सारे प्राणी आहेत, मग कसे लक्षात ठेवायचे, तर त्या प्रत्येक वर्गीकरणाचा एक प्राणी ठरवून घ्यायचा. ओके, जसं मोल्युस्का असेल तर त्याचा तो एक प्राणी, किंवा अर्थवर्मचा जो गट असेल त्याच्यामध्ये अर्थवर्म लक्षात ठेवला, तो प्राणी पाहायचा, त्याचं शरीर कशा प्रकारचं आहे, त्याचं जीवन कशा प्रकारचं आहे, फक्त त्यातला एक प्राणी लक्षात ठेवायचा. मग त्याच्यासारखेच इतर जे प्राणी असतील ते त्याच गटामधले, किंवा त्या गटाचं जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स विचारण्यात आले असतील तर मग ते जे आहे, तुम्ही समजा अर्थवर्म लक्षात ठेवलेला आहे, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बॉडी कशी दिसते बाबा, सेगमेंटेड बॉडी आहे वगैरे, ह्या गोष्टी तिथं लक्षात राहतात तुमच्या. म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण म्हटले की प्रत्येक गटाचा जो आहे तो एक प्राणी तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचा, ते तुमचं तशा प्रकारे होऊन जाईल. पोषण या घटकामध्ये प्रश्न कशावर येतात तर बघा, पोषण या घटकामध्ये आपण 5 टॉपिक बघतो. ते म्हणजे कर्बोदके, मेद, प्रथिने, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि मिनरल्स. याच्यामध्ये जीवनसत्वे जे आहेत तर त्याचं सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये हा चार्ट देण्यात आलेला आहे की कोणकोणते जीवनसत्वे
जीवनसत्वे आहेत ते आपल्याला प्राप्तिस्थाने कोणते आहेत, त्याचे कशापासून आपण प्राप्त करू शकतो, कमतरता निर्माण झाली तर कोणते रोग होऊ शकतात आणि जर ते जास्तीचे झाले तर कोणते रोग होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये जीवनसत्वांमध्ये जे आहेत मेदामध्ये विरघळणारे आणि पाण्यामध्ये विरघळणारे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर जे आहे कर्बोदके, प्रथिने आणि मेदांच्या बाबतीत ऊर्जा किती मिळते 1 ग्राम याच्यापासून. जसं प्रथिने आणि कर्बोदके म्हटलं तर 4 किलो कॅलरी प्रति ग्राम एवढी ऊर्जा मिळते, तेच मेद म्हटलं तर 9 किलो कॅलरी प्रति ग्राम एवढी ऊर्जा मिळते. मग ते बेसिक प्रश्न जरी तुम्ही मागच्या वर्षीचे किंवा जे आहे PYQ जरी केलेले असतील तरी हा टॉपिक तुमचा होऊन जाते. अस्थि संस्था जी आहे ती तुम्ही बेसिकली थोडं स्किप केली तरीही चालून जाईल. उत्क्रांतीमध्ये डार्विनचा सिद्धांत वगैरे तो तुम्हाला एकदा तुम्ही वाचून घ्यायचा काय आहे. त्यानंतर जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी जे आहे बघा, बायोटेक्नॉलॉजीवरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही करंटशी थोडेसे रिलेट करू शकता की करंटमध्ये काहीतरी बायोटेक्नॉलॉजी नवीन काहीतरी शोधलेलं आहे किंवा नवीन काहीतरी एखादा आजार माहिती पडलेला आहे और काहीतरी त्याच्यावर संशोधन करण्यात आलेलं आहे, नवीन काहीतरी वॅक्सिन सापडले, त्या गोष्टी ज्या आहेत त्या तंत्रज्ञानामध्ये तुमच्या कव्हर होऊन जातील. म्हणजे करंट तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर हा टॉपिक पण तुम्हाला व्यवस्थित जमून जाईल. आणि त्याच्यामध्ये बेसिकली DNA आणि RNA म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग आहे वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्रावर जे आहे ते प्लांट्समध्ये जे आहेत जे मेकॅनिझम चालतं ते कशा प्रकारे, मग त्याच्यामध्ये कोणते एन्झाईम्स असतात, कोणते हार्मोन्स वगैरे असतात, त्या गोष्टी याच्यामध्ये विचारले जातात. म्हणून तेवढे घटक जे आहेत, कोणता हार्मोन कशासाठी कारणीभूत आहे तेवढं जरी केलं तर होऊन जाते. म्हणजे इथं जे आहे वरचा पार्ट जो आहे ह्या तुमचे 5 टॉपिक हे तुमच्या डायग्रामवरून होऊन जातात. मानवातील समन्वय म्हणजे जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ते एकदा जो आहे डायग्रामवरून जरी तुम्ही गेले तरी चालेल. आणि ह्या ज्या आहे टॉपिक मधला व्यवस्थितपणे करायचे. नेक्स्ट आहे तुमचं ते म्हणजे आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये जे आहेत रोग, लक्षणे, चिन्हे आणि बाकी सगळे रोगाचे कारक म्हणजे जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, त्याच्यामध्ये कवके, आदिजीव आणि कृमी, असंसर्गजन्य रोग आणि रक्तगट, ह्या टॉपिकवर जो आहे टॉपिक एक्झाममध्ये कमीत कमी एक तरी प्रश्न असतोच आणि एकपेक्षा जास्त सुद्धा असू शकतो, पण बेसिकली कमीत कमी एक प्रश्न असतो. मग आता हे जे जीवाणू, विषाणू, कवके वगैरे, तर बेसिकली यांची जे आहे तुम्हाला माहिती लक्षात ठेवावी लागेल. आणि दुसरं म्हणजे याचे जे रोग आहेत, कोणत्याही रोगामध्ये जे आहेत प्रश्न किती बनवू शकतात. पहिलं तर जो रोग आहे त्याचा कारक काय आहे, ओके, म्हणजे तो जीवाणूजन्य रोग आहे का विषाणूजन्य रोग आहे की काय आहे. त्याच्यानंतर हे जे जीवाणू आहे मग त्या जीवाणूचं नाव काय आहे, ठीक आहे. तर जसं ट्युबरक्युलोसिस आहे तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे हा त्याचा कारक आहे, त्याच ते नाव. त्याच्यानंतर माध्यम कोणतं आहे पसरण्याचं, जसं की मलेरिया आहे, ॲनाफिलस फिमेल मॉस्किटो द्वारा पसरतो. आणि चौथं म्हणजे त्याच्यावरचे उपचार, ओके. प्रत्येक रोग जो आहे तो तुम्ही फक्त रिव्हिजन करताना हे 4 गोष्टी बघून घ्या. जीवाणूजन्य आहे तर त्या जीवाणूचं नाव काय आहे, त्याच्यानंतर जो आहे माध्यम काय आहे, कशाद्वारे पसरतो, पाण्याद्वारे, दूषित पाण्याद्वारे किंवा अन्नाद्वारे पसरत असेल किंवा एखाद्या कीटकाद्वारे पसरत असेल, एखाद्या माशीद्वारे पसरत असेल वगैरे, तर ते तुम्हाला, आणि त्याच्यावर जर एखादी लस वगैरे असेल किंवा एखादं औषध जर असेल तेवढं लक्षात ठेवावं लागेल. हे सगळे जे रोग आहेत त्याच्यामधले ते तुम्हाला तशा प्रकारे लक्षात ठेवावे लागतात. आता असंसर्गजन्य रोग जे आहेत त्याच्यामध्ये अनुवांशिक रोग आहेत काही, तर अनुवांशिक रोग जे आहेत जसं की याच्यामध्ये येतं बघा, क्लाइनफेल्टर सिंड्रोम येतं, टर्नर सिंड्रोम येतं, सिकल सेल ॲनिमिया येतं. मग हे नेमकं कशामुळे, शरीरामध्ये काय बदल होतो जीन्समध्ये, असंसर्गजन्य जेनेटिक जास्त आढळून येतात. मग जीन्समध्ये काय असा बदल घडून येतो, तर ते बदल काय घडतो हे कारण, त्या असंसर्गजन्य रोगांचं कारण. जसं डायबिटीज आहे, मग डायबिटीजचे 2 प्रकार, डायबिटीज मेलिटस आणि डायबिटीज इन्सिपिडस आहे. मग त्या दोघांमध्ये काय फरक आहे, कोणता कशामुळे होतो, इन्सुलिनशी रिलेटेड कोणता आहे, तर डायबिटीज इन्सिपिडसवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग हे जे आहेत फक्त कारण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं का जे असंसर्गजन्य रोग आहेत त्याचे, ओके. तर हे जे आहे हा टॉपिक तुम्ही अशा प्रकारे फक्त प्रत्येक रोगाचं फक्त काय करायचं की 3 ते 4 पॉईंटमध्ये छोटे छोटेच पॉईंट, कारक, माध्यम, उपचार आणि प्रसार जो होतोय, तर ते जरी लक्षात ठेवलं तरी हा टॉपिक तुमचा कंप्लीट होऊन जाईल. नेक्स्ट आहे
ते म्हणजे रसायनशास्त्र. याच्यामध्ये बघा द्रव्याची संकल्पना वगैरे, तर महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावर रिपिटेटिव्ह प्रश्न येतात ते म्हणजे काय, तर अणु आणि त्याची रचना. मग याच्यामधलं काय करणार तुम्ही, तर ज्या थेरीज आहेत वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी ज्या ॲटमबद्दलच्या थेरीज मांडलेल्या आहेत, तर त्या थेरीज तुम्हाला करावे लागतील. त्यानंतर आवर्त सारणी. आवर्त सारणीमध्ये डोबेरायनरचे ट्रायडाइड, न्यूलँडचं अष्टक आहे, त्याच्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल आणि हेनरी मोझलेचा. हा बेसिकली त्यांनी कोणत्या घटकाच्या बेसिसवर बनवला आहे, म्हणजे त्याचा बेस काय आहे तो तुम्ही करून ठेवायचा, आणि मग त्यांनी कशा रीतीने ते मांडलेले आहेत आणि कमतरता काय होत्या. ठीक आहे. मागच्या वेळी प्रश्न जो आहे आयोगाने हेनरी मोझलेच्या याच्यावर विचारला होता की कशावर बेस जो आहे अनुक्रमांकावर बेस आहे तो. बाकीचे मेंडेलिव्ह, डोबेरायनर आणि न्यूलँडनी काय केलं होतं, ॲटॉमिक मास नंबर मोजला होता. हेनरी मोझलेने ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक मोजला होता. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे कार्बनचे जग. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, हमखास प्रश्न असतो या टॉपिकवर, सोडायचा नाही. हा टॉपिक जर तुम्हाला करायचा असेल चांगला तर तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकातून करू शकता विज्ञानाच्या, कारण त्याच्यामध्ये जे आहे कार्बनचे जग, मग तुम्हाला त्याचे जे आहेत कार्बनचे अपरूपे कोणते त्याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो. एकतर डायमंडवर प्रश्न असतो किंवा मग ग्रॅफाईटवर प्रश्न असतो किंवा फुलरीनवर प्रश्न असतो. हे जे आहेत अपरूपांवर प्रश्न ते रिपिटेटिव्ह प्रश्न विचारल्या जात आहेत आणि ते स्टेट बोर्डमध्ये जे वाक्य दिलेले आहेत त्याच्यावरच ते नेमके प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून हा टॉपिक जो आहे तुम्ही स्टेट बोर्डमधून जरी एकदा व्यवस्थित केला, स्किप करू नका. ठीक आहे. टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो टॉपिक करायचा. त्यानंतर जे आहेत खनिजे आणि धातुकांमधील वेगवेगळे जे आहेत एलिमेंट्स वगैरे जे आहेत त्यांचे खनिजे आणि धातुके कोणते. बेसिकली आयनवर विचारण्यात आलेला आहे प्रश्न, ॲल्युमिनियमवर विचारून झालेला आहे, कोलवर विचारून झालेला आहे, तर ते त्याच्यामधलं करून ठेवाल. आम्ल, आम्लारी आणि क्षार, वेगवेगळे जे ॲसिड बेस आहेत आणि सॉल्ट्स जे आहेत त्याचं बेसिक एक टर्म जे आहे म्हणजे आम्लाच्या प्रॉपर्टीज कशा असतात, त्याच्यानंतर आम्लारीच्या कशा असतात वगैरे, ते एवढं केलं तरी बस होऊन जाते. रासायनिक अभिक्रिया, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स ज्या आहेत, मग कोणत्या केमिकल रिॲक्शनमध्ये कोणता घटक वापरला जातो, कोणता घटक उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो, त्या गोष्टी तुम्हाला इथे करून ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर आहे किरणोत्सारिता आणि आण्विक रसायनशास्त्र. महत्त्वाचा आहे हा जो आहे टॉपिक केमिस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. आण्विक रसायनशास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये मग न्यूक्लिअर फिजन येणार, न्यूक्लिअर फ्युजन येणार. त्याच्यानंतर जे आहे किरणोत्सारिता, रेडिओ ॲक्टिव्हिटी जो आहे, अल्फा, बीटा, गॅमा रेस, त्यांच्यामध्ये तुलना करून फरक काय आहे, त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी कोणापेक्षा हे आहेत चांगल्या आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमाचं जे आहे तुलनात्मक अभ्यास वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारले जातो. त्याच्यानंतर जे आहे बघा इथं टॉपिक आपल्याला मेनली आता लक्षात ठेवायचं की जो ट्रेंड चालू आहे MPSCचा, आयोगाने सायन्सवर मेनली रसायनशास्त्राचे जे प्रश्न विचारले जात आहेत ते ॲटमशी रिलेटेड वगैरे तर आहेतच. त्याच्यानंतर जे आहेत की याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या केमिकल्सचे उपयोग विचारले जातात की ही गोष्ट आहे, हा पदार्थ बनवायचा आहे किंवा ह्या प्रोसेसमध्ये जे आहे कोणता केमिकल वगैरे वापरला जातो, तसे प्रश्न इथे बनतात. आता मूलद्रव्याचे वर्गीकरण सोपा असा टॉपिक आहे, ते तुमचं जे आहे 2 मिनिटातही त्याची रिव्हिजन होऊन जाईल. त्याच्यानंतर केमिस्ट्रीवर प्रश्न म्हणजे ॲटम आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत ते 11वीचं तुमचं जे NCERTचं पुस्तक आहे सायन्सचं, तर त्याच्यामधले प्रश्न विचारण्याचा भरपूर ट्रेंड चालू आहे. मागच्या 2-3 एक्झाम झाले, आपल्याला नवीन प्रश्न दिसत आहेत. ठीक आहे. मेनली केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्राचे, विज्ञानामधले कठीण वाटतात आपल्याला ते प्रश्न जे आहेत ते 11वीच्या NCERTच्या बुकमधून विचारण्यात आलेले आहेत. जे ॲटमशीच रिलेटेड थेरी आहेत पण ते हायर लेवलच्या थेरी आहेत, त्या विचारण्यात आलेल्या आहेत. आता त्यानंतर आहे भौतिकशास्त्र. महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. ह्याच्यामध्ये जे आहे प्रश्न नेमके कोणते आणि गणित वगैरे कशावर विचारले जातात, तर इथं जे आहे मोजनमापन आहे, त्याच्यानंतर गतीचे प्रकार. आता या गतीच्या प्रकारावर, गतीच्या प्रकारांवर एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. गतिविषयक नियम हे जे आहेत हे तुम्हाला विचारू शकतात. ते तुम्ही काय करायचं की फिजिक्समध्ये कन्सेप्ट्स आहेत, ठीक आहे, तो कन्सेप्ट एकदा का तुम्ही वाचलात तुम्हाला लक्षात राहून जातो. गुरुत्वाकर्षण जर म्हटलं तर ह्याच्यावर येतात ते म्हणजे गणित. ओके.
गणित येऊ शकतात. त्याच्यानंतर जे आहे कन्सेप्टवर प्रश्न, मग तो कन्सेप्ट जो आहे एकदा वाचून घ्यायचा की कशा प्रकारे जे आहे हा फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग आपण तो कसा काढतो वगैरे त्या गोष्टी. आणि इथं गणित येण्याची शक्यता. कधी कधी बघा की आपण जे आहे एक्झाममध्ये पाहतो वर्गीकरण कसं केलेलं असतं, 3 घटकांचं, 5 प्रश्न जीवशास्त्र, ओके, बायोलॉजीवर 5 प्रश्न केमिस्ट्रीवर आणि 5 प्रश्न फिजिक्सवर. कधी कधी फिजिक्सचे 5ही प्रश्न गणितच असतात. ठीक आहे, मग गणित जे आहेत गुरुत्वाकर्षणावरचे गणित येऊ शकतात. त्याच्यानंतर ऊर्जा, कार्य आणि शक्ती अत्यंत महत्त्वाचा घटक फिजिक्समधला दरवर्षी याच्यावर प्रश्न येतात. बेसिक आहे, तुम्ही जे आहे साधा इथे प्रश्न येतात. ऊर्जा कशी, म्हणजे काहीतरी आपल्याला गोष्टी दिलेल्या असतात, त्याच्यावरनं किती ऊर्जा असेल त्याच्यामध्ये किंवा किती कार्य झालं असेल, वर्क डन किती आहे, शक्ती किती आहे, तर त्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतात. हा टॉपिक जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. याचे काही फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये, जसं की एनर्जीचा फॉर्म्युला आहे, पॉवरचा फॉर्म्युला आहे, कार्याचा फॉर्म्युला आहे, ते तुम्ही थोडंसं पाहून जा. मान्य आहे मला की लक्षात नाहीत राहणार एकदम पहिले, ठीक आहे, पण एखाद दुसरं गणित जे येऊन गेलेले गणित आहेत एक्झाममध्ये, ठीक आहे, ते जरी तुम्ही रिपीट एकदा जरी सॉल्व्ह करून बघितले ती तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर साऊंडमध्ये जे आहेत तर साऊंड वेव्हचे त्याचे गुणधर्म कसे असतात काय वगैरे, हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. ते इको वगैरे हे जे प्रश्न विचारण्यात येतात तर ते साऊंडवर आहेत. लाईटमध्ये मिररचा फॉर्म्युला, लेन्सचा फॉर्म्युला, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर जे आहे ते आहे विद्युतधारामध्ये जे आहे याच्यावरही प्रश्न येतो, ते म्हणजे रेझिस्टन्स, ओके, रोधावरचे प्रश्न येतात, तुम्हाला गणित विचारले जातात. मग करंट विचारला जातो कधी कधी आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला वीज बिल काढायचं असते, ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं. किती युनिट जाळलेले आहेत विजेचे ते सुद्धा विचारलं जातं. हे सगळे प्रश्न जे आहेत ते विद्युतधारा या घटकावरचे असतात. येऊन गेलेले PYQ जे आहेत ते सगळे फक्त एकदा सॉल्व्ह करा, तुमचा हा टॉपिक होऊन जाईल. चुंबकत्व जे आहे, मॅग्नेटिझम, अत्यंत सोपा टॉपिक आहे. फक्त मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत त्याचे गुणधर्म काय आहेत तेवढं जरी तुम्ही केलं तर इट्स मोर दॅन इनफ. तारे आणि आपली सूर्यमाला याच्यावर प्रश्न विचारला जातो की कोणतं जे आहे, जसं वेगवेगळे ग्रह आहेत, ओके, ह्याचा सुद्धा तुम्हाला एक चार्ट जो आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेला आहे, आणि त्यावर प्रश्न सुद्धा मागच्या एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. तर हे जे वेगवेगळे जे ग्रह आहेत ते किती अंतरावर आहेत त्यांचा क्रमांकावाईज तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे मग कोणाला किती चंद्र आहेत, कुणाला किती जे आहे दिवस लागतात सूर्याभोवती फिरण्यासाठी वगैरे, ते एकदा तुम्ही पाहून घ्यायचं. विद्युत चुंबकीय पट्टा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट जो आहे, मग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्ज आहेत, ओके, रेडिओ वेव्ज आहेत, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज आहेत, विजिबल लाईट आहे. ह्या सगळ्या ज्या रेज आहेत ना, तर त्यांना वाढत्या फ्रिक्वेन्सीनुसार जे आहे लावायचं, कमी होणाऱ्या फ्रिक्वेन्सीनुसार म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. त्याच्यानंतर वेवलेंथ, वाढत्या तरंग लांबीनुसार जे आहे त्यांना लावायला आपल्याला सांगितलं जातं. ते जे वेव्ज आहेत पूर्ण जे रेज आहेत सगळे, ओके, गॅमा रेज वगैरे, एक्स रेज, ह्यांना लावायला सांगितलं जातं. तर बेसिकली तो पट्टा जरी तुम्ही तेवढा करून ठेवला, ओके, की सगळ्यात पहिले कोणत्या वेव येणार, मग कोणत्या विजिबल लाईटची जी आहे ती वेवलेंथ काय असते, फ्रिक्वेन्सी काय असते वगैरे, हे जर तुम्ही करून ठेवलं की जसं एक लक्षात ठेवायचं की ज्याची वेवलेंथ खूप जास्त त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून तुम्ही पहिला आणि शेवटचा घटक जरी लक्षात ठेवला तरी हे जे आहे टॉपिक लक्षात राहतो. आत्तापर्यंत याच्यावर रिपिटेटिव्हली त्याच टाईपचे प्रश्न जे आहेत थोडासा इकडे तिकडे करून विचारण्यात आलेले आहेत. तर इथे जे आहे बघा आपण सगळे टॉपिक याच्यामध्ये पाहिलेले आहेत. प्रकाश, चुंबकत्व वगैरे, हे जो आहे गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियमांवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर हे महत्त्वाचे टॉपिक. आता तुम्ही म्हणाल की मॅम याच्यामधले तर जवळपास तुम्ही सगळेच टॉपिक सांगितले, ठीक आहे, तर मान्य आहे मला, मी सगळेच टॉपिक सांगितले, कारण आपण एकदम 100% प्रेडिक्ट नाही करू शकत की याच्यावर प्रश्न येईलच हे आणि ह्याच्यावर येणारच नाही. परंतु आतापर्यंतचं जे पेपरचं ॲनालिसिस आहे, ओके, जो सध्या ट्रेंड चालू आहे प्रश्न विचारण्याचा, त्या रीतीने जे आहे प्रश्न मान्य आहे सगळ्याच घटकांवर येऊ शकतात. पण तुम्ही कोणता घटक कशा रीतीने जो आहे स्टडी केला पाहिजे,
भीती असेल आणि तुम्ही सायन्स केलंही असेल तरी पण मग वेळेवर रिव्हिजन कशी करायची, तर त्याच्यामधले जे आहेत एकदा पाहून घ्यायचं की यातला महत्त्वाचा पार्ट डोळ्याखालून घालून घ्यायचा. कारण परत तुमचं जे आहे एका दिवसात अख्खं सायन्स पूर्ण वाचून होत नाही. त्याच्यामुळे हे जे सगळे मी सांगितले की कोणते डायग्राम वाईज लक्षात ठेवा, रोग जे आहेत ते किती टाईपचे प्रश्न येऊ शकतात एका रोगावर, तर 3 ते 4 टाईपचे मॅक्झिमम. मग त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करून ठेवल्या तर कोणताही प्रश्न जरी आला तर ती तुमचा व्यवस्थित सुटणार आहे. तर इथं जे आहे विज्ञानाची जी भीती आहे तुमची की करून ठेवलेलं आहे आम्ही पण आम्हाला रिव्हिजन कळत नाही आहे कशी करायची, महत्त्वाचे घटक कळत नाही आहेत, तर ते इथं बेसिकली मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, अशा रीतीने जर तुम्ही हे सगळे टॉपिक केले की गणित एकदा सॉल्व्ह करून बघा. गणित पाठ करून होणार नाही आहे, ठीक आहे. फॉर्म्युले जे आहेत ते तुम्ही एकदा का गणित सोडवलं की तुमचे व्यवस्थित लक्षात राहतील. त्याच्यामुळे ह्या एक्झाममध्ये जो आहे तुम्हाला चांगला आउटपुट पाहिजे असेल तर फक्त विज्ञानाच्याच बाबतीत नाही, सगळ्याच इतरही विषयांच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की रिव्हिजन करणे मस्ट आहे. ओके, रिव्हिजन शिवाय होणार नाही आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आधी वाचलेल्या असतात पण त्याला एक जे आहे नजरेखालून जाणं आवश्यक असते. म्हणून सगळ्याच सब्जेक्टची प्रॉपर जेवढे दिवस राहिलेले आहेत आतापर्यंत रिव्हिजन केली असेलच तुम्ही चालू, पण ज्या सब्जेक्टची रिव्हिजन राहिलेले आहे त्यांना व्यवस्थित टाइम डिस्ट्रीब्यूट करून द्या आणि तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. काही गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, जसं भूगोलच्या फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी विचारली जाते, त्याच्यानंतर पॉलिटीचे कलम वगैरे विचारले जातात. हे जर लक्षात राहत नसेल तर एक्झामच्या आधीचा दिवस जो आहे तो तुम्ही त्या गोष्टीसाठी ठेवायला पाहिजे की जेणेकरून जे सगळे विषय आहेत, ज्या विषयामध्ये फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, आकडेवारी आहे किंवा क्रम वगैरे, जसं भूगोलामध्ये जे आहेत पश्चिम वाहिनी नद्यांचे क्रम उत्तरेपासून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेपासून उत्तरेकडे हे जे विचारले जात आहेत तर ते एक दिवस आधी तुम्ही नजरेखालून घाला किंवा मग लिहून पाहिले तुम्ही तरी चालेल. तुम्ही काही ट्रिक्स वापरत असाल त्याच्यासाठी वगैरे त्या गोष्टी तुम्ही तेव्हा करायला पाहिजे. म्हणून व्यवस्थित मॅनेजमेंट तुमचं अभ्यासाच्या बाबतीत असायला पाहिजे. आणि मेनली इथे जे आहे मी सायन्सचं ज्या प्रकारे सांगितलं तर त्या प्रकारे तुम्ही केलं तर तुमची रिव्हिजन जी आहे फास्ट पण होईल आणि कोणता घटक जो आहे जो प्रश्न येऊ शकतो आणि सुटलाय असं होणार नाही. ओके, तर मग इथे जे आहे आपण थांबूया. सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झामसाठी. थँक्यू.